हे गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, मी येईल आहे दिंडीला रात्री धरून आणि तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. मित्रांनो, मी दिंडीत येईल पै आणि ते बी आनंदाचा सोहळा दाखवासाठी. आणि इतका पाऊस चालू आहे, गाडी इकडे उभा आहे. मी बाथरूमसाठी आलो बाहेर आणि इकडं इतकं पाणी चालू आहे वाड्याला. आता कमी झालं, म्हणजे वरून चालू होतं. आता कसं पाऊस थोडा कमी झाला त्याच्यामुळं. तर मित्रांनो, असे हॉटेल आहे आणि तर आता गाडी उभा आहे. मी आता खास फ्रेश वगैरे व्हायसाठी आलो आणि फ्रेश वगैरे झालं की तुम्हाला भेटतो गाईज. असंच कंटिन्यू करा. आज लय टाळकरी माळकरी सगळे आमच्याकडे सगळे दाखवतो मला लगे. नाद नाही करायचा का. तर चला, आता भाऊसा मामा पण आम्हाला साथीदार आहे. आता काही टेन्शन नाही. भाऊसा मामा काय माहिती डायरेक्ट गाडी नेऊ नको म्हणे वापिस, तुला काय होईन ते आपण करून घेऊ म्हणे रस्त्यानं. मी म्हणलं मामा काही टेन्शन नाही. मामा बोलले म्हणजे देव बोलले, करेक्ट नाही मामा? मोका झेंडेवाली काकाचं टेन्शन नाही, काही नाही. रुद्रा, काय सांगशील पब्लिकला? गावात नाही आता हा, हजारो भाविक तुम्ही फक्त कंटिन्यू करा, फक्त तुम्हाला समजून काय नियोजन येतं. तर गाईज, मी आता फ्रेश वगैरे होतो मग तुम्हाला भेटतो. आला तर मंडळी, आजचा दिवस कसा जातो काय जातो काही सांगणार नाही. भाऊसा मामा साथीलाही, काका आहे, रुद्रा आहे, लय मोठी गँग आहे. चुलते आमचे परत तिकडं. आता मी दर्शिक फ्रेश गिरेस होतो, ऐक नाही काका? हात नाही करायचा दिंडीचा का? टॉपचा विषय टॉपचा राहणार आहे आणि दिंडीच्या पुऱ्या अपडेट मी देणार आहे. त्याच्यामुळं काही विषय नाहीये. वातावरण लय गाराला पोहोचले झालं. पहा तुम्ही कसा पाऊस, हरिबोल. तर गाईज, वातावरण खूपच सुंदर झालेलं आहे आणि मंदिर काका लावून कधीच मंदिर गिंदिर दाखवतो माझी थल्ली. आता आळंदीत आहे आम्ही. कोणतं काय काका आहे? वडगाव आळंदीच्या अलीकडे. मित्रांनो, इथं भाजी मंडी आहे आणि हे मंदिर आहे इथं. आणि या मंदिराची स्टे होता आमचा रात्री, म्हणजे आमच्या दिंडीचा. हा, इथं स्टे होता आमचा या मंदिरामध्ये. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. काही दिवशी असं आहे या मंदिरात. हनुमान मंदिर सगळं मंदिर आहे. तर मंडळी, आम्ही आता फ्रेश वगैरे झालो आणि इकडं आम्हाला काय म्हणते आमचे मेन दिंडी चालक पण आहे. आणि परत काय म्हणते पखवात वाजिंत्री भरत भालेकर यांचं मनापासून स्वागत आहे आमच्या दिंडीमध्ये. मध्ये तेने स्वागत करायला आहे खास. मग म्हणजे मी आलो, हे बी आलो भाई. विषय असा आहे बळजबरी. तर मंडळी, असा विषय आता पोहे वरण बनवून राहिलो डायरेक्ट. आम्ही जेवण त्याच समजावं पुढे. अरे भाई, नियोजन लय खतरनाक आहे भाई. दिंडी चालक असल्यावर मग तर टॉपचाच विषय भाई डायरेक्ट आता. तर भाई, आम्ही रात्री मुक्कामाला होतो. पाऊस पाण्यात लय जाईल. रुद्रा, इकडून येतो डायरेक्ट. रुद्रा डायरेक्ट जादू झालेला आहे डायरेक्ट. मंडळी, क्या पण आला दिंडीमध्ये. क्याला म्हणलं जा येड्या गाडीच्या पुढं रिकामं कामं करतो, जाय म्हणलं जे होय ते होय. तर क्या आला. क्याचं धन्यवाद. तर मित्रांनो, असा विषय आम्ही येईल दिंडीमध्ये. आणि मित्रांनो, इतका पाऊस चालू आहे तुम्हाला काय सांगू शकत नाही. रुद्रा, पाऊस सांग रे. पाऊस दाखवा पुढे भाई पाऊस, तुम्ही काका पाऊस दाखव घ्यायला. हे बघू शकता तुम्ही पावसाचा विषय हाडच आहे. आम्ही नुसतं आता थोडं बाहेर फिरायला आलतो. म्हणलं चला, पाऊस चालू झाला. आता जेवणाची सोय आमची तिथं आहे की नाही काका? जेवणाची सोय आमची आता तिथं. आता स्वयंपाक वगैरे हो राहिला दाल तडका आणि दाल तडका हो राहिला तिथं भाई. आणि असं काही विषय नाही. काका, तुमच्या प्रतिक्रिया सांगा दिंडी मधल्या. भाऊसाहेब मामा मावले हे ना पुढे मोठे अरे मोठी तुम्ही या सर आम्हाला.
लाखोच्या संख्येत तो वारकरी आहे. वारकरी लय मोठी वारकरच नाद नाही करायचा. झेंडेकरी टॉपचा काय झेंडेकरी? जे घरी असले त्याला या म्हणा. हा? लय मजा म्हणा. हा. हा भैया जे आपलं म्हणजे दिंडीत खरंच मजा आहे. शनिवारी आषाढी वारी आळंदी सोहळा. मित्रांनो खरं सांगायची गोष्ट म्हणजे असा विषय पाऊस इतका चालू आहे मित्रांनो, म्हणजे पाऊस चालू आहे पण दिंडीला आलेलो आहे आणि असा विषय बाहेर सुद्धा निघता येत नाही. पण त्याच्यामुळं आम्ही गाडीमध्येच चहा वगैरे सांगितला. का बिस्किट गिस्किट खाऊ राहिले आता. आणि भाऊसाहेब मामा इकडे रुद्राबाई कशी तब्येत मस्त. आणि बाकीचे लोक काहीतरी आसरा घेऊन बसलेला तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही माणसांना काही गप्पा आणतो. इकडे बसलेले काही इकडे बसलेले का आणि इकडे मोखारी करी. आणि हे इकडे काही त्या शाळेमध्ये काही इकडे गाड्या उभा आहे आमच्या मित्रांनो. असा विषय ह्या कम्युनिच्या आतमधून. त्याच्यामुळे आम्ही बी गाड्यामध्ये बसले. चहा लय भारी दिली सगळी. त्याच्यामुळं डबल चहा आहे. क्वालिटी को चहा आहे. क्वालिटी आहे की नाही का चहा लय भारी राव काही म्हणा. पण आणि त्याच्यासोबत तोच हे बा. इकडे आहे ना घरगुती पुराळे झालेले. हा हे असा विषय. आणि मग देणं आहे ना त्यांना सांगितलं भ्रष्टाचार करू नका. रुद्राबाई काही प्रतिक्रिया दिंडीच्या आणखी पुढं लय मजा आहे. आता उगत आमचं म्हणजे सुरुवात आहे. आणखी उद्या 8 तारखेला निघणार आहे दिंडी प्रस्थान. ते बी कळत जाऊ आलं का आळंदीचा तवा. 8 तारखेला आपला झालं. चालू आहे. रुद्राबाईना कप गिफ्ट ठेवला आता बसलेलो गाडीत. राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे. हरे राम राम राम. कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. वरदे हरिट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. शोर महाराज की जय. कृष्ण भगवान की जय. पुरणपोळ्या मित्रांनो खाऊन घ्यायचं बाई. मित्रमंडळ पंढरपूरला आलं काय शेसर काय अडचण नेमकं मित्रमंडळ अडचण काय खरंच सांग. चांगलं चालू सांगणार आहे खरं सांग ना. मित्राला जायचं हे भांढऱ्या माळाला. आता काही जेवण आलं काही झालं आहे की नाही. काही घरी जायचं घरी कोणाला जायचं. परत उद्या तुम्हाला जेजुरी वापिस नाही माहिती का. बाबा तुम्हाला जायचं का. भाबळने जायचं विषय हाडे. त्याला ते जायचं असं ना त्यानं मला अर्ध्या रातची फोन करा आणि लगे मी 100% शेल्फ मारून जर का ज्ञान काय कुठं आलं शिवाला भैया मला पैसे भेटत असले मी दुबई यायला तयार आहे. आपण त्यासाठीच दिंडी द्यायला खास. मंडळी आज तुम्ही माणसांवरून कसं काय आजचं जेवणाचं बेत काय आहे किसना काय खिचडी गोरख मीठ घ्यायचं का हे गोरख काय सांगशील.
कसं झाली खिचडी खूप छान आहे बाबा विषय असं खिचडी घेतो कस का झाली खिचडी एक नंबर क्वालिटी क्वांटिटी एकदम एक नंबर. विषय टॉपचा आहे आता भजनं म्हणायचे आपल्याला बरं का रुद्रा भजनं म्हणायचे कृष्णा टेन्शन घ्यायचं नाही खायचं प्यायचं एन्जॉय करत बाबा बाबा काय सांगसा दिंडीमध्ये येऊन काय सांगसा तुम्ही आता तर मंडळींनी खिचडी खाऊन घेतो पण झोपून राहायचं आम्हाला मामा कुठले मामा अमरावतीचे दिंडीला आले तिथून महाराष्ट्रासाठी स्पेशल विचार करा तुम्ही हो? जांभळी कुठं बिडकीन बसली जांभळी आपली कृष्णाचे सासरवाडी आहे ना आपल्या कृष्णा भाऊ सासरवाडी आमचं गाव भुईखेड बाबा भूई कळलं का बेंडूजी महाराज बेंडोजी महाराज 17 नंबर दिंडी आहे बाबा 17 नंबर दिंडी भाई विषय नाही कुठे आहे बाबा दिंडी कुठे आता दिंडी गेली गेली लगेच समोर खालच गेली बाबा तुम्ही आमच्या सोबत येतात कालपासून चांगलं पाणी काही विषय नाही मामा पावसामुळे थांबले ओके, काही विषय नाही उघडलं नाही भाई पावसात मारणार इंद्रायण उरून पाणी चाललं मारणार पाऊस मी खिचडी खाऊन घेतो मग आता संध्याकाळचं पोह काय कुठं झोपायचं काय झोपायचं तर मंडळी आम्ही बसेले आता कोणी बिड्या पिवरालं कोणी काही तर कोणी काही चालू आहे दिंडीचा सोहळा पावसाचा मारण्याचा धिंगाणा बसले तर सगळी गॅम बसले बाबा उघडा का पाऊस इकडे गाड्या उभा जेवण गिवण करून बसलो अवघड आहे इकडे गाड्या गिड्या बसल्या आता गाड्या गिड्या गप्पा चालू आहे यांच्या इकडे दिंडीकडे टाळकरी झेंडेकरी तर मित्रांनो आमचा कृष्णाचा हात दिंडीत मुखाळा भैया आमचे मग मंदिरातच झोपतच यायचे पाणी खाली होत ती एक दिंडी आलेली आहे तिकडं असं विषय भाई झालं बसलं का आता एवढ्यात पाऊस 10-15 मिनिटं झाली करंट येतं का तिथं पिसलेला आहे तू तिथं पिसले दे पुरा आता याला भात बांधायला लागेल याला एक पोराने बांधायला लागेल कोणी बेकार लागते मोडा लागेल त्याचा हात टिचेला बाई लगेच सांगितलं इथं तर मित्रांनो आजचा असा काहीतरी विषय होता आम्हाला गण अपेक्षा होती व्हिडिओ मोठा करायची पण अपेक्षा पूर्ण पावसानं थंडी करून टाकली कारण की पाऊस आहे ना इतका धुमाकूळ घातलेला आहे आळंदीमध्ये इथून नुसतं 24 घंटे चालू आहे नुसता पाऊस त्याच्यामुळं आजचा काहीतरी असा विषय होता उद्याचं काही नवीन असतात मी तुम्हाला सांगेन तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये